साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बेचाळीस लाखांचा गांजा पकडला. एक आरोपी गजाआड, एक फरार. 2 क्विंटल 7 किलो गांजा हस्तगत. शेगाव शहर पोलिसांची कारवाई. शेगाव पोलिसांनी काल एक मोठी कारवाई करत तब्बल 2 क्विंटल 7 किलो गांजा तस्करी होत असताना रंगेहात पकडला. यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. पोलिसांनी एकूण 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्रतिबंधित असलेला गांजा शेगाव शहरातून इतर ठिकाणी तस्करी होत असल्याची माहिती शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना रात्रीच्या सुमारास मिळाली. त्यांनी वरिष्ठांच्या आदेशांवर सापळा रचून शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडजवळ छापा टाकून डोंगरसिंग जुलाल सिंग झाडे, वय 47, राहणार कुऱ्हा तालुका मोताळा याला 2 क्विंटल 7 किलो गांजा व इतर साहित्यासह ताब्यात घेतले. तर यावेळी दुसरा आरोपी नाग गुलजार शेख, राहणार पिंपळखुटा, जिल्हा अकोला, हा अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे. मी व आमचा पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील डम्पिंग ग्राउंड जे आहे, डम्पिंग यार्ड जे आहे, त्याच्या पाठीमागे काही इसम गांजा घेऊन येणार आहेत आणि विक्री करणार आहेत. या माहितीवरून आम्ही व आमचा पोलीस स्टेशनचा स्टाफ, DB स्टाफ, आम्ही एक ट्रॅप लावला आणि त्या ट्रॅपमध्ये आम्हाला नमूद आरोपी हे मिळून आले. तरी त्या ठिकाणाहून एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. रात्री पहाटेची वेळ असल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन पळाला तो. त्याची गाडी आम्हाला टू व्हीलर जी वापरती टू व्हीलर आहे त्याची ती सापडली आहे. त्याच्यामुळं आम्हाला तो निष्पन्न झालेला आहे आरोपी. आणि या आरोपींकडून आम्ही गांजा जवळपास 207 किलोचा गांजा आम्ही पकडलेला आहे, जप्त केलेला आहे. आणि या सर्वांची एकूण जवळपास 42 लाखाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. सदरची कारवाई आम्ही माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेखाली त्यांच्या याच्यानुसार आम्ही